आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर, मॅडम, तुम्ही जर मला मी स्वानंदीची बहीण आहे म्हणून नोकरी देत नसाल ना, प्लीज प्लीज असं नका करू. स्वानंदी माझी बहीण आहे, पण आमच्यात आता काही पण संबंध नाही. आमच्यात रक्ताचं नातं होतं, पण आता सगळं तुटलंय. आणि आता मी स्वानंदीकडे बहीण म्हणून काय, साधी मैत्रीण म्हणून पण बघत नाही. खर तर माझा हात तिच्यापासून लांब जायचाच प्रयत्न आहे. मला जरी नोकरी मिळाली ना, तर मी स्वावलंबी होईल. मला पैशांची खूप गरज आहे हो. आणि जमलं तर ना, मला फॅक्टरीत नोकरी नका देऊ. तिथं गेले तर सतत तिचं काळं तोंड बघावं लागेल. आणि ती माझ्या नजरेसमोर पण आली ना, तर माझी तळपायाची आग मस्तकात जाती. सर, तुम्ही मला घरातलं नाही तर पार्टी ऑफिसातलं एखादं काम दिलं तर बरं होईल. सुजीत, अरे प्रवास कसा झाला? कसा आहेस तू? आणि मला फोन करायचा ना, ड्रायव्हरना सांगितलं असतं मी. मॉम, ड्रायव्हर काकांनाच सांगितलेलं मी, तेच आले होते एअरपोर्टवर न्यायला. काळजी करू नकोस. होय, कशी आहेस तू? मस्त. आय मिस्ड यू. बर, म्हण्या, काय झालंय? वातावरण खूपच सिरियस दिसतंय. काही झालंय का? सांगते. तू कार्तिकीला ओळखतोसच, स्वानंदीची मोठी बहीण. तिला सध्या नोकरीची गरज आहे रे खूप, म्हणून मी तिला अंकलकडे घेऊन आले होते. अंकलना म्हटलं की आपल्याकडे काही जॉब वगैरे असेल तर सांगा. हो. पण मम्मांचं असं म्हणणं आहे की स्वानंदीमुळे ऑलरेडी इतके प्रॉब्लेम्स आहेत, तर तिची बहीण परत नको. आणि स्वानंदीचा जो काही ऍक्सिडेंट झाला त्यासाठी मणी कार्तिकीला जबाबदार समजतोय. त्यामुळे सगळेच नको म्हणतात, पण तू ओळखतोस तिला रे, तिला खरंच खूप गरज आहे नोकरीची. तर तुझं काय म्हणणं आहे? ओके डॅड, मला जे वाटतंय ते मी सांगतो. डॅड, आपल्या घरी एखादा माणूस मदतीसाठी आल्यानंतर तो रिकाम्या हाताने जाऊ नये अशी तुमची शिकवण आहे. मला मान्य आहे कार्तिकी स्वानंदीची बहीण आहे, पण तसं असलं तरी तिची स्वतःची काहीतरी व्हॅल्यू आहेच की. अरे पण सुजित, म्हणी हो, पण जर तिला स्वतःची चूक कळली असेल, तिला माणूस म्हणून स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, तर त्यासाठी एक संधी आपण तिला देऊच शकतो. का मॉन डॅड, मला कळतंय आपल्या ऑफिसमध्ये आता वेकेन्सी नाहीये, पण तुमचं सगळं काम म्हणे एकटा हँडल करतो. त्याच्यावर ऑलरेडी कामाचं खूप लोड आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला अजून एका असिस्टंटची गरज आहे. मणी आहेच की, मणी तिला ट्रेन करू शकतो. 1 महिना तुम्ही बघा, तिला जर ते काम जमलं तर तिला कामावर ठेवा, नाहीतर तिला कामावरनं काढून टाका. पुढे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुमचा तुम्ही घ्या. पण मला असं वाटतंय की तिला एक संधी आपण दिलीच पाहिजे. मलाही असं वाटतंय की सुजित बरोबर बोलतोय. म्हणजे हिचा त्या मुलीशी काही संबंध नसेल तर हरकत नाही ना नोकरी द्यायला. द्या ना जॉब काही असेल तर. ठीक आहे, उद्यापासून जॉईन.
थँक्यू सर. थँक्यू मॅडम. संचिता, तुझे पण लई थँक्यू. हा, नाहीतर आजकालच्या जमान्यात कुठे अशी सच्ची मैत्रीण भेटती. कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला त्या मुलीला भेटायचं हो. हो नाही नाही तसं तुम्हाला भेटता येणार नाही. हो ऐका. हो भाऊ. काय झालं? कोणाशी भांडतोय? काय माहिती. चल बघूयात. चल. अहो तशी परमिशन नाही. नियम आहे इथला. मला माफ करा, असं कुणालाही आत जाता येणार नाही. अहो लेडीज हॉस्टेल आहे. हो लेडीज हॉस्टेल काय झालं? आम्ही काही इथं राहायला आलोय का? आम्हाला त्या मुलीला भेटायचंय. अहो कितींदा सांगायचं तुम्हासनी? हा अहो उठसूट कुणालाही भेटता येणार नाही. भेटायची एक येळ आहे. आणि मला वार्डन मॅडमनी सक्त मनाई केली, कोणत्याही पुरुषाला आत सोडायचं नाही म्हणून. तुम्ही निघा बरं. अहो माझी नोकरी आहे. तुम्ही निघा बरं. ते बघा ती मुलगी आली. चला. हो थांबा. हो दादा. हो तुम्ही स्वानंदी देसाई ना? हो दादा, काय झालं? नमस्कार. आम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही खूप कठीण पाऊल उचललं आहे आणि हे खूप मोठं धाडस आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या सोबत. तुम्ही फक्त लढा. आमच्या सगळ्याचा पाठिंबा आहे तुम्हाला. मॅडम, आज फक्त तुमच्यामुळे प्रत्येक मुलीला समोर येऊन लढायला प्रोत्साहन मिळालं आहे, बळ मिळालं आहे. हे आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्यासाठी. थँक्यू दादा. चला झालं आता. चला. अहो वार्डन मॅडमने बघितलं तर माझी नोकरी झालो. नाही चला लवकर चला. वार्डन मॅडमची वेळ झाली. लवकर चला. काय झालं? तुझा चेहरा का असा उतरलाय? अगं उलट ह्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ना स्वानंदी तुला आनंद व्हायला पाहिजे. ही लोक मला मदत करू पाहताय. कोण कुठली परकी माणसं येऊन मला सांगून गेली, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. पण काय? पण ज्यांची हक्कानी मदत घ्यावी ते मणी सर कुठे गेले? ते का नाही आलेत? त्यांनी मला वचन दिलं होतं या सगळ्यात ते माझ्या सोबत असतील. मला जेव्हा कधी त्यांच्या मदतीची गरज लागेल ते माझ्या सपोर्टला येतील. आणि आता मला त्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तेच नाहीये. राकेश, फ्रीज मध्ये ताक ठेवलंय, तेवढं घेऊन ये. मणी, ए मणी, ये बस. मणी, थांब. तू इतक्यात नको बसूस. अहो काय हे? अरे त्याला जेव तरी द्या. हो जेवेल की नंतर. जेवायच्या आधी माझं एक काम कर आणि मग जेवायला बस. हे घे, सुजितला ना हे देऊन ये. एवढ्या लांबचा प्रवास करून आलाय, दमला असेल तो. आणि नुसती सुजितच्या रूम मध्ये प्लेट ठेवून येऊ नकोस. सुजितच्या हातात दे आणि तू तिकडे थांब. तो मुलगा आहे असा आहे ना की एकदा मोबाईल हातात घेतला की त्याच्या जेवणा खाण्यात कशातच लक्ष नसतं. म्हणून तू थांब आणि त्याला जेवू दे पूर्ण. घेऊन जा. सुजित बाळासमोर नुसतं ठेवू नको. तो समजा जेवला नाही तर त्याला टेरेस मध्ये घेऊन जा आणि चांदोबा दाखवत त्याला भरवूनच ये. काय आहे ना, सुजित बाळ समजा जेवलं नाही तर त्याच्या मम्माच्या घशाखाली घास उतरणार नाही ना. जेवा तुम्ही, जेवण गार होतंय. अहो काय शालिनी, किती कडवटपणा आहे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी.
अरे तुमची नाराजी मी समजू शकतो. हे असं जेवायला बसता बसता त्याला थांबवणं हे बरं दिसतं का? तशा बऱ्याच चांगल्या नसलेल्या गोष्टी या घरात घडतात, पण माझ्या चुका तेवढ्या खुपतात तुम्हाला. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. मग नकाच बोलू. तुम्हाला जे वागायचं होतं ते वागलात ना. तुम्ही त्याला इकडे घेऊन आलातच ना. तुम्हाला चांगलं माहित होतं त्याला इकडे आणलेलं मला आवडणार नाही. तुम्ही केलात माझ्या मनाचा विचार, मग मी का करू सगळ्यांच्या मनाचा विचार? तेव्हा मला कोणी थांबवायचं नाही. मी त्याच्याशी असंच वागणार, त्याला त्याची लायकी दाखवत राहणार. तेव्हा मी कसं वागायचं त्याच्याशी हे तुम्ही नका सांगू मला. आणि फक्त 10 मिनिटांनी जेव सांगितलंय त्याला, उपाशी नाही ठेवणार आहे त्याला, कळलं? जेवा तुम्ही. स्वानंदी, सगळ्या गोळ्या बरोबर घ्या. मॅम, ही स्वानंदीची रूम. स्वानंदी मॅडम, तुम्ही. थँक्यू. शिंदे, हो, तुम्ही का आलात? मला बोलवायचं की मी आले असते ना. इट्स ओके. कसं आहे ना स्वानंदी, माझ्या कामाची एक स्टाईल आहे. एकदा का कोणी माझ्याकडे तक्रार घेऊन आलं की मी त्यांना 100 वेळा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला नाही लावत. मीच येते त्यांच्याकडे केस सॉल्व्ह होईपर्यंत. ही अशी रात्री अपरात्री कधी. आपली तर पहिलीच वेळ आहे, त्यामुळे तू सवय करून घे. एनिवे, बरं ऐक, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बाहेर येतेस? हो मॅडम, तसा काही प्रॉब्लेम नाही. ती माझीच मैत्रीण आहे आणि आतापर्यंत तिने माझी लई काळजी घेतली. तुम्ही बोलू शकता. ऑल राईट. आर यू शुअर? मॅम, प्लीज बसा. बसा ना तुम्ही पण. बरं ऐक, आम्ही त्या सरपंचला विविध प्रकारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पण तो गायब आहे. आणि आय गेस भीतीमुळे त्याने आता त्याचा मोबाईल वापरायचा बंद केलाय. तर त्याचं लोकेशन ट्रॅक करता आलं असतं. एनिवे, बरं मला सांग की तुला काही कल्पना आहे तो कुठे असेल? एनी आयडिया? मॅम, मी जेसी, मी रिपोर्टर आहे. स्वानंदीची रूममेट आणि तिची चांगली मैत्रिणी आहे. मॅम, आम्ही याआधी त्याला गावाला जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर तेव्हा मला असं जाणवलं की तो कितीही काही झालं ना तरी तो त्याच्या गावाला परत जातो. आणि तिथेच काही माणसं ती त्याला ओळखतात, तिथेच त्याचा दरारा चालतो. बाकी त्याला कुठेही कोणी विचारत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कितीही काही झालं तर आज ना उद्या तो त्याच्या गावीच जाईल आणि तिथेच तो कुठे आहे त्याचा ट्रेस लागेल. ओके. गुड ऑब्झर्वेशन. एनिवे, आपल्याला अलर्ट राहायलाच हवं. त्या सरपंचाची सगळी माहिती हवी आपल्याला. एव्हरी डिटेल मॅटर्स. हो मॅडम, आणि माझ्या काही लक्षात आलं ना की मी लगेच सांगेन तुम्हाला. बरं स्वानंदी, लेट मी टेल यू, तुला तुझ्या मैत्रिणींची खूप चांगली साथ आहे. हा, म्हणजे हे सांगण्याचं कारण इतकंच की मी अशा खूप केसेस बघितल्यात. अशी एखादी घटना घडली ना की कोणीही साथ देत नाही. पण तुझ्या बाबतीत तसं नाहीये. तुला तुझ्या मैत्रिणींची ऍक्टिव्ह साथ आहे. बघून छान वाटलं. थँक्यू मॅडम. शिंदे, येस मॅडम. साखरगावला जायचं आणि तो सरपंच जिथे कुठे असेल ना तिथून त्याला उचलायचं. येस मॅडम. चला.
अरे यार सॉरी यार, जेट लॅग मुळे ना डोकं माझं बणबणतंय म्हणून आलो नाही खाली जेवायला. पण तू का आलास जेवण घेऊन? नोकराला पाठवायचं ना. मॉम पण ना का तुला नोकरासारखं वागवते कळत नाही. अरे बस निघालास काय? बस 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 मणी, बस ना. मला कळलं तू घरी परत राहायला आलास. छान वाटलं. एकदम सरप्राईजच दिलंस, अर्थात प्लेझंट सरप्राईज. पण मला खरंच वाटलं नव्हतं म्हणे तू या वेळेला घरी परत येशील. गुड दॅट यू केम. डॅडही खुश असतील ना आता. ओ, हा विचारच माझ्या मनात नाही आला. डॅड पण ना इतके चाइल्डिश वागतात ना कधी कधी, कळतच नाही काय विचार नेमका करत असतात. आता ठीक आहे स्वानंदी तुझी चांगली मैत्रीण, याचा अर्थ असा होत नाही ना की तिच्या पोटात जे बाळ वाढतंय ते तुझं आहे. एक मिनिट, असं कुणालाच वाटलं नाही, तुझ्या डोक्यात असा विचार का आला? असं नसेल वाटलं तर ठीक आहे. मला असं वाटलं की डॅड ह्या सगळ्या प्रेशर मधून तुला घरी परत घेऊन आले. म्हणजे डॅडचं डोकं कसं चालतं हे मला उत्तम माहिती आहे. आणि आपल्याला फक्त वाटतं रे या घरात आपल्याला फ्रीडम आहे, पण तसं अजिबात नाहीये. या घरात होतं तेच जे द ग्रेट सरपोतदार यांना करायचं असतं. बघ ना, आता तुला स्वकर्तृत्वानं काहीतरी करायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण डॅडने काय केलं? तुला परत घरी घेऊन आले. वाईट वाटतं रे मला, खरंच वाईट वाटतं. काश मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकलो असतो. जाऊ दे, पण हे सगळं जाऊ दे. मला खरंच खूप छान वाटते. भाऊ म्हणून, मित्र म्हणून तू आपल्या घरी परत आलास. थँक्स. सॉरी. सॉरी कशाबद्दल? म्हणी मला स्वानंदीविषयी कळलं, तिच्या प्रेग्नंट असण्याविषयी कळलं तेव्हा खूप राग आला होता. मला असं वाटलं होतं की आपल्या मैत्रीत तुम्ही माझी फसवणूक केली. पण आता मला कळत आहे ती गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली नव्हती. तुम्ही फक्त स्वानंदीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. ही गोष्ट जर आधीच बाहेर आली असती तर आत्ता त्याचे जे काही परिणाम होत आहेत ते सगळं तेव्हा झालं असतं. स्वानंदीला त्रास झाला असता. म्हणजे जोवर स्वानंदी ओके आहे, तिला काही त्रास होत नाहीये, तोवर ही गोष्ट मला कळली काय नाही कळली काय काही फरक नाही पडत. आय एम गुड. रादर आय एम हॅपी. तू स्वानंदी तुम्ही दोघे बरे आहात. अन्न गार होतंय सुजित, जेवून. मॅडमने सांगितलंय जोपर्यंत सुजित जेवत नाही तोपर्यंत लक्ष असू दे. हो ओके. सांग मॉमना जेवतोय म्हणून. येतो. सरपंच, या स्वानंदीच्या खोटारडेपणाला काही अंत आहे की नाही हो? हा, त्या पोलिसांसमोर जाऊन खोटं खोटं सांगतेय काय, खोटं खोटं रडतीये काय? आणि असं कसं त्यांचा हिच्यावर विश्वास बसतोय? अगं पोलिसांचं जाऊ दे, इथं अख्ख्या दुनियेला वाटतं की मीच हे समज केलंय. जिथं जाईल तिथं हीच चर्चा चालली आहे. खायचे वांदे झालेत माझे, काय करायचं माणसानं? आता एकच जागा आहे जिथं मी सेफ राहू शकतो, पण इथनं मी गेल्यावर हे समजा तुला सांभाळावं लागल. जो काही आपण प्लॅन केलाय ना तो तसाच्या तसा झाला पाहिजे, याकडे तुला लक्ष द्यावं लागेल. येते का दाना? तुम्ही बिनगोर राहा सरपंच. मी माझ्या कामाला सुरुवात पण केली आहे. असं काय केलंय तू? मी डायरेक्ट सरपोतदारांकडेच नोकरी मिळवली आहे. आणि ती पण साधी सुधी नोकरी नाही,
सरपोतदारांच्या पियेची नोकरी म्हणजे थोडी का होईना माझ्याकडे पण पॉवर राहील. तसा त्यांचा अजून माझ्यावर तितका विश्वास बसलेला नाही, पण मी हळूहळू तो विश्वास कमावीन. पण याच हिमतीवर मी त्या स्वानंदीला संपवते की नाही बघाच तुम्ही. हा शिंदे बोला. ओके बरं आहे का, गावात जाताना वेषांतर करून जा, नाहीतर कोणी माहिती देणार नाही. पोलीस आहे असं कळल्यावर. हा ठीक आहे, अपडेट देत राहा मला. हा ओके बाय बाय. सॉरी, थँक्स. तुम्ही नवीन दिसताय. हा या एरियात आत्ताच आले. डोंट माइंड, रोज जॉगिंगला येतो, बाकीचे सगळे चेहरे ओळखीचे वाटतात म्हणून विचारलं. ओके पाणी चालेल. थँक्यू वेलकम. पाण्यासाठी. अंबिका देशमुख.